आणि तुमच्या दृष्टीने तुम्ही ट्रॅफिक ॲडव्हायझरी कमिटीमध्ये आहात म्हणजे तुम्हाला वाहतुकीचं बऱ्यापैकी ज्ञान आहे की या ठिकाणी काय नक्की केलं पाहिजे. तर तुमच्याकडनं त्या गोष्टीवर ॲडवाइजेस आम्हाला येणं अपेक्षित आहे की सर या गोष्टीवर आपण उपाययोजना केल्या तर या ठिकाणी अपघात कमी होतील, लोकांचे जीव वाचतील. आज मितीला माझा हार्श लँग्वेज असेल पण आज मितीला कुत्री एवढी मरत नाहीत, मर्डर एवढी होत नाहीत, एवढी माणसं रस्त्यावर मरतायत. फक्त रस्त्यावर चालण्याच्या अज्ञानामुळं, चालण्याच्या आणि चालवणाऱ्याच्या या दोन्हीच्या अज्ञानामुळं फक्त लोक मरतायत किंवा निष्काळजीपणा की जाने दे यार कुछ नहीं होता चलता है. तर हे जे आपले ग्रुप्स आहेत मी प्रत्येक यांना आता काही ग्रुप्सला पाठवल, साहेबांना पाठवल, व्हिडिओज पाठवतो. आता ट्रक्स बरोबर आपण चालताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा कार बरोबर चालताना टू व्हीलर वाल्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, आपण किती सेफ डिस्टन्सवर असलं पाहिजे. बघा कोणालाही कोणाचा जीव घेऊ वाटत नाही. तुम्हाला वाटतो का असं एखादं जनावर चाललं तर तुम्हाला वाटतं का मारावं म्हणून त्याला? पण तुम्हाला ते माहितच नाही त्याचं जनावर आहे आणि त्याच्यावर तुमचा पाय पडला तर ते मेलं तर मग काय करायचं. तशी परिस्थिती ज्या मोठ्या गाड्या जातात पी कार्स मध्ये, नॉन पी कार्स मध्ये, ज्या इसेन्शियल कम्युनिटीच्या गाड्या असतात, मोठ्या गाड्या असतात, त्याच्या ब्लाइंड स्पॉट्स मध्ये आल्यानंतर लोकांचा मृत्यू होतोय, भरपूर प्रमाणात होतोय. आणि हेल्मेट म्हणजे 500 रुपये 1000 रुपये मला कोणाला चार्ज मारणं कधीही आवडत नाही. त्याचा जीव वाचणं महत्वाचं आहे. आपण एन्फोर्समेंट का करतो तर लोकांनी नियमाने वागावं म्हणून एन्फोर्समेंटचा आलेख वाढवावा लागतो. काही टार्गेट्स यांना कोणालाही मी काही टार्गेट्स दिले नाही की तुम्ही एवढंच करायचं तेवढंच करायचं नाही. लोक नियमात चालली एन्फोर्समेंट लेवल बरोबर खाली येतात आणि हे जग सुधारायला किंवा आपलं ठाणे सुधारायला झोप येते. देव काय खाली येणार नाही, तो काय आपल्यासाठी वेगळं काही करणार नाही. त्यांनी आपल्याला जन्माला घातला आपल्या आई बाबाच्या स्वरूपात, हेच त्याच्यासाठी मोठं आहे. पण आपण म्हणतो यार इधर तो चलता है उधर नहीं चलता है, मग करणार कोण? नाही सर वो कर लेंगे. अरे आपण का नाही करावं? आपला जर तास 2 तास जर आपण गप्पा मारण्यात वेळ घालवतो, कोणी आता याच्यातलं नसेल, खाद्य चांगली गोष्ट आहे, तंबाखू खाण्यात थुकण्यात चाट लावड, त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांमध्ये प्रबोधन करण्याचं काम आमच्या वतीने तुम्ही केलं तर खूप चांगलं होईल. आपण नवीन येणाऱ्या पिढीसाठी काय देणार? ऍक्सिडेंट्स, चुकीचे मार्गदर्शन काहीच नाही. गेल्या 10 वर्षापासून आम्ही मागणी करतोय. आपण रोड इतका रुंद गेलाय, इतका म्हणजे विस्तार गेला त्या रोडचा. तर आमच्याकडे संजय नगरला, गौसिया मस्जिद समोर, शमशाद नगर जवळ, आलवेला तबेला, त्याच्यानंतर वाय जंक्शनचा जो सर्कल आहे आपला, त्याच्या साहेब प्रायव्हेट लोक रात्रीच्या 300-400 रिक्षा लावून पैसे कमवत आहेत. प्रायव्हेट लोक, प्रायव्हेट पर्सन फायदा उचलत आहेत. तर महापालिकेने तिथं पार्किंग झोन करायला काय हरकत आहे? महापालिकेने तिथं पार्किंग झोन करायला काय हरकत आहे? प्रस्तावना दिली जाते, तिथं त्यांना पत्र दिलं जातं, ट्रॅफिकचे सिनियर लिहितात, इतर अधिकारी लिहितात, परंतु करू. आता एक साधारण उदाहरण देतो. हे राष्ट्रीय शिवसेनेचे सगळे पदाधिकारी बसले. आमच्या इथं शरीफ रोडचं एक बॅरिकेड काढलं गेलं गेल्या 3-4 महिन्यापूर्वी. एक बॅरिकेड होतं. स्वामी साहेबांनी ती बैठक घेऊन सगळे एनजीओ, सामाजिक लोक, राजकीय लोक यांना सोबत घेऊन मुंबईचं ते पूर्ण ट्रॅफिकचं नियोजन केलं होतं. जेवढे पेडेस्ट्रियन कट्स होते आणि एवढे व्हेकल कट्स होते ते जास्त संख्येने होते, तर त्यांच्यावर किती आपण कमी आणू शकतो ते व्हिडिओज बनवून त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करून पूर्ण त्याचं दाखवून संपूर्ण शहराला दाखवून त्याच्या ती मर्यादा आणली, ते पेडेस्ट्रियन कट्स कमी केले. आता काय होतंय साहेब, आता मी चौधरी साहेबांना सांगितलं, तुम्ही कधी मोगऱ्याला आलेत नसेल तर अमृतनगरचा जो परिसर आहे, तर अमृतनगर ते शरीफ रोड
पूर्ण एक 100-150 मीटरचा पट्टा असेल, परंतु त्याच्यातच 5 कट आहेत. ते 5च्या 5 तुम्ही उभे केले. प्रत्येक येणारी महिला त्या गाडीवाल्याला सांगते थांब मला जाऊ. ती गेली नाही का 5 सेकंदात दुसरी येते. सोबत 4 चिल्ली बिल्ली असतात. लोकसहभागिता साहेब ही खूप महत्वाची भूमिका आहे साहेब, आणि ती झाल्याशिवाय ना पूर्ण ठाणे शहरात, संपूर्ण ठाणे शहरामध्ये आता आमचे पप्पू सर बसले सिंगोजी स्कूलचे, त्यांच्या इथून दुपारी 12:30ला शाळा सुटते आहे ना पप्पू सर, बस निघाली तर पालक फोन करतात सरांना, सर 1:30 बजे का बच्चे आएंगे अभी तक, क्या हुआ सर? तर सरांना लगेच फोन करावा लागतो ड्रायव्हरला, बाबा तू कुठे आहे? तो सांगतो इथं ट्रॅफिक मध्ये अडकलोय, तिथं ट्रॅफिक मध्ये अडकलोय. आणि आधीच बहिणी जसं सांगितलं जाईल तर सध्या मोहऱ्यामध्ये एकदम तातडीने सगळ्यात अगोदर एमएमपल्ली रस्त्याचा जो कट आहे, विठ्ठल एमएमपल्ली रोड जो सुरू होतो, तो सोनाजी नगरचा जो सर्कल आहे ना, तो सर्कल तिथं बनवणे आणि तिथं सिग्नल सिस्टम केली एक. त्याच प्रकारचा शिमला पार्क तिथं सिग्नल सिस्टम सर्कल सह केली. आणि कॅमेरे चौधरी साहेब कॅमेरे लागले पाहिजे, अशा पद्धतीचे कॅमेरे तिथं वेगळे लागले पाहिजेत का त्याचा कंट्रोल ट्रॅफिक कडे असला पाहिजे. कारण ज्यांनी सिग्नल जम्प केला त्याला दंड. सर्वे केलेले आहेत पूर्ण, म्हणजे महानगरपालिकेच्या पूर्ण आयुक्तालयामध्ये पूर्ण सर्वे झालेला आहे आणि हे काम चालू झालेलं आहे. सर तिथे एक 500 मीटरचा आहे ना सर्व्हिस रोड आहे. शिमला पाडला डावीकडून निघतो, सगळ्या त्या दुकानदारांनी जास्त करून ठेवलाय, मटेरियल विकणारे, हे विकणारे, ते विकणारे. आम्ही 10 वेळा तिथं कारवाया करायला लागतो. त्याच्यात शत्रुता झालीच आहे तर तुम्ही येतायत आमच्याच मागे का लागताय. अरे 500 मीटरचा तो रोड आहे, तिथून लव्ह यू कोळसा सर्कल मधून ती गाडी निघाली आणि शिमला पार्कला आहे तर ती डाव्या बाजूने डायरेक्ट वायडेंशनला जाते. मधल्या मुख्य रोडला तिथे येण्याचं कारणच नाही. त्या गाड्या तिथून वळून निघून गेल्या तसे तर हे लोक तो रोडही पूर्ण करतात. आतापर्यंत कोट्यावधीचा निधी तिथं आहे ना, कधी डांबरीकरण, कधी सीसी असा खर्च झाला, पण तो लोकांच्या उपयोगी पडत नाही. म्हणजे हे सामान्य माणसाचं दुर्भाग्यच आहे. रस्ता बनवण्याला पैसा दिला जातो, परंतु त्याच्या नियोजनाकरता एक पैसा खर्च केला जात नाही. हॉकर्स आता आमच्या इथे जसं मी सांगितलं एक रस्त्यावरचं शहर आहे, भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी. तर हॉकर्स आहे, तुमच्याकडे हॉकर झोन नाही. हॉकर झोन नाहीये, तुम्ही रस्त्याला तुम्ही तात्पुरती उभा दिली. सगळे गेलेलेच आहे. खोटं बोलतात महापालिकेचे लोक, खोटं बोलतात. एक भाजी विक्रेता साहेब रोज भाजी घेऊन येणार, 8 दिवस तुमच्या नवीन बनवलेल्या हॉकर झोन मध्ये बसणार. तसा दिवसाला 100 रुपयाचा धंदा नाही झाला, 8 दिवस नशीब त्याने तक धरून काढले, पुढे त्याने काय करावं? शेवटी त्या वागळेच्या रिक्षा चालवण्याचं सांगितलं की एक विटाचं पोट आहे, तर तो पोट सगळ्यांना यायचं, प्रत्येकाला पोट आहे. आता तुम्ही त्याला नेऊन त्याला तुम्ही एकदम नो मॅन्स लँड मध्ये त्याला टाकणार तर त्याचा धंदा व्यवसाय काय? आता मी त्या याच्यामध्ये ना काय सांगितलेलं होतं, ते जी जागा दिलेली आहे त्यांना, पुढे ते बार पण मारलेले आहेत लोकांनी, बार मारून पण तिकडे उभा केले रोडला, मेन रोडला काय सांगतो ना ते बार ते मार्केट पोहोचलं गेलं नसतं ना साहेब, महापालिकेकडून राजकारण्यांकडून. आज लोकांना ट्रॅफिकची समजतात नसते, ते मार्केट पोहोचलं गेलं साहेब. नाही मी काय मुद्दा उचलला, ते मार्केट असू दे ठीक आहे, पण जी लाईन आहे ती लाईन तुम्ही बंद करा. प्रॉब्लेम काय होतो, आतमध्ये सगळं चालू आहे आणि ही लाईन इथं बार मारले, या बारच्या इकडून पण ते विक्री करतात. मग काय होतं की ते येतो गाडी इथंच लावतो, खरेदी करतो, रिक्षा इथंच लावतो, खरेदी करतो. म्हणजे हे 50% घेतले आणि 25% आम्ही सांगितलं ना साहेब, तर त्यांनी आता अर्ध मार्केट फ्रंट बाजूने बंद केले, आता अर्ध बंद केले. फ्रंट बाजूने तुम्ही बंद करा म्हणून मी तो मुद्दा उचललेला होता. तर सगळे तुमचे तिथले फेरीवाल्यांचे आणि हे जे लोक इथं नाही करतात ते काय, कारण त्यांना आहे ना फक्त स्वतःचा धंदा दिसतो, त्यांना दुसऱ्या समस्या दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मोहऱ्यामध्ये एक वेळ ना साहेब दंडात्मक कारवाई ही सक्तीने झाली पाहिजे. काही टीम्स आहेत ना, आपण चौधरी साहेबांसोबत बोलून जेवढं तिथं स्टाफ आहे, तिथं आमच्यासारखे म्हणजे आधीच बाई आहेत, इखलाक आहे, नदाबाई आहेत, असे बरेचसे लोक आहेत मोहऱ्याचे.
तर आम्ही त्या कारवाईला प्रत्यक्षपणे तुमच्या सोबत राहू त्यावेळेस रॉंग चालणाऱ्या लोकांमध्ये ना साहेब कारवाई एक जवळपास एक चौधरी साहेबांना महिना मंडळीला मोहीम राबवायची. आपण काय करू युवा प्रकार समिती पुन्हा आपली मोहरम समिती MMRDA पुन्हा MSRDC आणि तोरण यांची जॉईंट मिटिंग घेऊ. ह्या लोकांना त्यात इन्व्हॉल्व करायचं. आता आपण जे आणि म्हणतोय ना आताची आपण, कमिटी आपल्या आहे याच्या ती पाठीमागची ही जी लोक आहेत ना ती कुणाला दिसत नाही. हा. त्याच्यासाठी हे प्रभाग समितीचे जे आहेत ना त्यांना आणायचं आपल्या मीटिंगमध्ये आणि त्यांना आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवे. हे लोक दरवर्षी काय करतात साहेब प्रभाग समितीच्या हॉलमध्ये रमजानच्या नियोजनाची मीटिंग घेतात. मीटिंग घेतात तो विषय आपण ना पण त्या मीटिंग मध्ये ज्या काही तात्पुरत्या गोष्टी असतात त्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही. नाही. आता तुम्हाला तो पहिला हो संध्याकाळी पीक आवर पण एवढी गर्दी असते त्याचा